निळजे असे दोन ऐतिहासिक गाव एकमेकांसमोर उभे टाकलेत. आज सकाळपासून बघतोय फलंदाजाच्या हातातल्या बॅट तळपत्या तलवारीसारख्या, तर गोलंदाजाच्या हातातील चेंडू मुलुख मैदान तोफसारखे धडाडलेले आहेत. आणि दोन आघाडीवीर गौरीपाडा संघाचे आता उतरले आहेत मैदानामध्ये. टी शर्टचे कलर जर बघितलं तर असं वाटतंय दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया सामना आपण बघतोय की काय. हेमंत म्हात्रे आणि रवी म्हात्रे, म्हात्रे आणि पहिलं षटक घेऊन येत आहेत नितेश पाटील. पहिला चेंडू सोडून दिलाय. एक चांगला फलंदाज तोच असतो ज्याला माहीत असते त्याचा ऑफ स्टंप कुठे आहे. प्रशिक्षण जेव्हा तुम्ही घ्यायला जाता तेव्हा पहिली गोष्ट कोच जो शिकवतो तो तेच आहे, कुठला चेंडू खेळायचा आणि कुठला सोडायचा आहे. आणि जर हा अंदाज बांधता आला, मग तो रबर बॉल असो, टेनिस बॉल असो वा लेदर बॉल असो, तुम्ही एक चांगले फलंदाज होऊ शकता. आडव्या बॅटनी हळूवारपणे त्या चेंडूला खेळले. स्ट्रायकरांचे पंचांच्या डाव्या बाजूला चेंडू थांबवला जातोय आणि धावाला सुरुवात होते. धावांचं अभियान एका धावेने सुरुवात झाली आणि आता फलंदाजीसाठी सज्ज होतं रवी म्हात्रे. नितेश पाटील पॉवर प्ले असल्या कारणाने तुम्ही बघत आहात एक थर्ड मॅन, एक वाईडिश पॉइंट, एक शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ. हे ऑफच्या दिशेने फिल्डर्स आहेत. चांगला चेंडू होता, अपील केली जाते लिफ्टर बॉल. जसा एखादा एअरपोर्टवरनं प्लेन टेक ऑफ घेते तसा हा चेंडू वर आला होता. तर लिफ्टर बॉल ज्याला म्हटलं जाते क्रिकेटमध्ये. आणि फलंदाज रवी म्हात्रेची भंबेरी उडवून गेला तो चेंडू. हे खेळाडू सराईत आहेत. ग्रामीण क्रिकेट खूप मोठ्या व्यासपीठावर खेळलं जाते कल्याण डोंबिवली परिसरामध्ये. आणि म्हणूनच जेव्हा सराईत संघ असतात तेव्हा एकमेकांच्या जमाबाजू माहीत असतात, कच्चे दुवे माहीत असतात आणि त्याचं कुठेतरी आकलन करत खेळायचा प्रयत्न इथे होतोय नितेश पाटीलकडून. वेगवान चेंडू, बॅट आणि पाय एकत्र ठेवत मात्र बॉटम एंडचा वापर केला आहे आणि हळूवारपणे त्या चेंडूला शॉर्ट कव्हरच्या दिशेने एक धाव. दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं उघडलंय, ही चांगली गोष्ट आहे. सावध पवित्रा 5 षटकांचा हा सामना आहे. पॉवर प्लेचं षटक सर्व नाही आहे, 5चे 5ही षटक महत्त्वाचे आहेत. कदाचित असा हा पवित्रा घेऊन खेळतायत तो गौरीपाडा संघ. मंदगतीचा चेंडू, चांगली व्हरायटी बघायला मिळते. यष्टीवेधक गोलंदाजी केलीच पाहिजे, परंतु त्याचबरोबर चेंडू फिरवता सुद्धा आला पाहिजे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आतापर्यंत. यावेळेला मोठा फटका मारायचा प्रयत्न मात्र चॅनलच्या बाहेर कॉन्टॅक्ट असल्या कारणाने नॉट आऊट दिलं गेलंय. पहिलं षटक संपते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर गौरीपाडा संघाची धावसंख्या आहे 2. शिवाजी दादा शेलार यांचा, शिवाजी दादा शेलार यांचा सांगे मोठेपणा. त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा. 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 GTC लाईव्हवर ही स्पर्धा तुम्ही थेट पाहत आहात तुमच्या स्मार्टफोनवर, स्मार्ट टी व्हीवर. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. जे प्रेक्षक मैदानामध्ये उपस्थित आहेत त्या सर्वांचं स्वागत आहे. कमळाचे झेंडे डौलाने फडकत आहेत. इतिहास सांगतोय अच्छे दिन आ गए. आणि जे अरुण जेटली साहेबांनी म्हटलं होतं फील गुड फॅक्टर, महाराष्ट्राला फील गुड आता वाटतंय लोकोपयोगी योजनांच्या मार्फत. मात्र चोलेगाव अँडकडून नवीन षटकाला सुरुवात होते. पहिलं षटक पिंडारकर अँडकडून होता. रवी म्हात्रे पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा आलेत. म्हणजे या षटकामध्ये जे पहिल्या षटकामध्ये गमावलंय ते या षटकामध्ये कमवावं लागेल.
धावांची कमाई करत असताना रवी मात्रेला आपलं विकेटसुद्धा शाबूत ठेवावं लागेल, कारण सामना जर बरोबरीत सुटला तर ज्या संघाचे गडी कमी असतील तो संघ विजयी घोषित केला जाईल, असे आपले ग्रामीणचे नियम आहेत. यावेळेला स्विच इट मारायचा प्रयत्न. स्वर्गीय शेवंताबाई अनंता पाटील यांच्या स्मरणार्थ दत्ता पाटील यांच्याकडनं विजय संघाला सुवर्ण संधी असेल. विकेट हॅट्रिकसाठी 1,500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. धन्यवाद. हॅट्रिक घेतल्यावर 1,500 रुपयाची कमाई. खेळाडूंना लक्षावधी बक्षिसांची उधळण आपण या स्पर्धेमध्ये बघणार आहोत. विजेता संघाला 2 लाख आणि भव्य चषक. यावेळेला रिव्हर्स स्वीप चांगला होता, परंतु एकापेक्षा जास्त धावा मिळणार नाही. तंत्रशुद्ध फलंदाजी म्हणते की तुम्हाला चेंडूचा रेषे देऊन खेळावं लागते. असे जे फटके आहेत, क्वचित तुम्ही सचिन तेंडुलकरला असे स्विच इट किंवा रिव्हर्स स्वीप मारताना बघितलं असेल, तो पॅडल स्वीप मारायचा. म्हणजे क्रिकेटचं तंत्र आणि मंत्र हे खूप महत्त्वाचं असते क्रिकेटमध्ये. धावसंख्या झाले 3, एकेरी धाव 3ही आलेल्या आहेत. अजूनही चौकार आणि षटकाराची वाट पाहत आहेत, जसा चातक पक्षी पावसाची वाट पाहत असतो. मंदगतीचा चेंडू अगदी बेल्सच्या बाजूने निघून गेला. असेच चेंडू हवेत जे यशाना फुंकर घालणारा किंवा बॅटचा गालगुच्चा घेऊन जाणारा चेंडू केला होता. प्रभावी मारा निळजे या गावांकडनं. ऑनच्या दिशेने गॅपमध्ये मारलेला फटका आहे. वेगाने चेंडू जातोय आणि थांबू शकणार नाही. हा झकास चौकार. आतापर्यंत चांगली कामगिरी होती निळजेकडून, परंतु गौरीपाडा संघाला सुद्धा माहीत आहे आपण क्रिकेट खेळतोय. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स जे म्हटलं गेलंय. कधी कधी आक्रमण हाच तुमचा बचावाचा तंत्र असू शकतो. आणि एक चांगला फटका मारण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो हेमंत म्हात्रे. धावसंख्या पोहोचते 7 बिनबाद. गौरीपाडा संघ प्रथम फलंदाजी करतोय, गोलंदाजी करतोय निळजे. आपण बघत आहात साई श्रद्धा क्रिकेट क्लबतर्फे आयोजित स्वर्गीय शिवाजीदादा शिलार स्मृती चषक. पहिले पारितोषिक 2 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 1 लाख, तृतीय चतुर्थ 50,000 आणि चषक उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, इमर्जिंग प्लेयर म्हणजे उगवता सितारा, उदयोन्मुख खेळाडू याच्यासाठी सुद्धा बक्षीस असणार आहे. अशोक पाटील आमचे गुणसंख्या लेखक. काय जबरदस्त डेटा आहे अशोक जी. कॉर्पोरेट जगतामध्ये एक म्हण आहे, जिसके पास डेटा नहीं वो किसी का बेटा नहीं. डेटा असेल तर डेटावर काम करता येते. आणि अशोक पाटील 40+ साठी जबरदस्त कामगिरी स्कोरिंगची करतायत. तुम्हाला तुमच्या संघाचा जर ताळेबंद हवा असेल तर त्यांच्याकडून भेटेल. त्याची ॲनालिसिस तुम्ही करू शकता. जिंकल्यानंतर आणि पराभवानंतर कारण मीमांसा करण्यासाठी हे उपयुक्त ठरते. धावसंख्या पोहोचते ती 9 वर. आडव्या बॅटनी खेळायचा प्रयत्न आणि पंच शाईन यांनी थोडा वेळ घेतला आणि पायचीचं अपील आणि फलंदाज LBW बाद होऊन परततो हेमंत म्हात्रे. अधिक स्वागत. एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत गौरीपाड्याचे. तर मिथुन म्हात्रे यांना विनंती असेल आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं SSCC ट्रॉफीमध्ये हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद नितीनजी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सरासरी 4.5ची आहे. धावसंख्या झाली 9, 1 बाद. आता 7 धावा काढत बाद झाला आहे फलंदाज हेमंत म्हात्रे, ज्याला पायचीत घोषित करण्यात आला आणि पहिला गडी तिथे मिळवला होता तो प्रितेश पाटील यांनी. नवीन षटकाला सुरुवात होते आणि पेंढरकर यांकडून गोलंदाजी धुरा सांभाळतोय. नितेश पाटील.
सुंदर असं हे क्रिकेट मैदान हरिभक्त परायण सावळरामजी म्हात्रे यांच्या नावाने हे क्रीडा संकुल ओपन जिम आहे. सकाळी आपण बघतो प्रत्येक वयोगटातली व्यक्तिमत्व सर्व येतात. काही लोक चालतात, काही धावतात, काही व्यायाम करतात. व्यायाम महत्त्वाचा आहे. हेल्थ इज वेल्थ. दोन 2022 मध्ये चतुर्थ पारितोषिक निळजेला भेटलं होतं आणि त्यावेळेला नितेश पाटील यांनी 96 धावा काढल्या होत्या आणि 10 गडी बाद करत मालिकावीर पटकावलं होतं. जबरदस्त क्रिकेटचं कौशल्य असलेला हा खेळाडू यावेळेला पुल केलाय क्लोज टू द बॉडी, म्हणजे अगदी छातीच्या जवळ आपली बॅट घेऊन खेळले होते आणि त्या पुलचा फटका वाईडिश मिड विकेट ज्याला काव कॉर्नर सुद्धा म्हटलं जाते तिथे एक धाव. धावसंख्या पोहोचते 10 वर. GTC लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत. मैदानामध्ये जे प्रेक्षक आपापल्या दालनामध्ये बसून हा सामना बघतायत त्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा स्वागत. पुलचा फटका जास्त ताकद वापरली नव्हती, फक्त त्या चेंडूला प्लेस केलं होतं. एकापेक्षा जास्त धावा मिळणार नाहीये. आतापर्यंत या डावामध्ये जर बघितलं तर खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे निळजे संघाची. तर गौरीपाडासाठी एक सुवर्ण संधी आहे. सचिन म्हात्रे गौरीपाडा यांच्याकडनं सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज आणि स्वर्गीय आपण मध्ये दत्ता पाटील यांच्या मातुश्री यांच्या नावाने सुद्धा आपल्याला 1500 हॅट्रिक, म्हणजे हरीश सर दोन्ही टीमवरती पारितोषिक आहे. यावेळेला स्विचिटचा फटका आणि स्वतःच सुसाइडल विकेट ज्याला आपण म्हणतो आत्महत्या एका प्रकारची. स्विचिटचा फटका लागोपाठ मारायचा प्रयत्न करत होते रवी म्हात्रे आणि तिथेच त्यांचा गडी बाद झालाय. झेल टिपलाय नागेश पाटील यांनी. तो परिणामलक्षी क्रिकेट असेल तर तुमचा स्ट्राईक रेट 150 ते 200 असायला हवा आणि जर तुम्ही गोलंदाज असाल तर तुमचा इकॉनॉमी रेट पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी असेल तर 8 ते 10 आणि पॉवर प्ले नसेल तर 6 ते 7चा इकॉनॉमी रेट हा तुम्ही ठेवायला पाहिजे. सर्व काही डेटावर आहे आणि ही पूर्ण माहिती देत आहेत अशोक पाटील फडकेपाडा, समालोचक आणि गुणसंख्या लेखक. दुहेरी भूमिका साकारत आहेत. नवीन फलंदाज मयूर म्हात्रे. आतापर्यंत म्हात्रे 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 आणि म्हात्रे. अगदी लिलया ह्या चेंडूला ऑनच्या दिशेने खेळत एक धाव पूर्ण केली आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण करतायत. हिरव्या टी शर्टमध्ये धावत असताना एखादा CNG बस धावते की काय असं चित्र बघायला मिळालं. धावसंख्या पोहोचते ती आता. तर निजी संघाचे खंदेश समर्थक बघा काटेगावचे राज पाटील यांचे इथे आगमन झाले. नेहमीच निजी संघाला त्यांचा भरपूर सपोर्ट असतो. त्यांचं SSCC ट्रॉफीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू हरीश सर. धन्यवाद. 13 धावा 2 बाद. तृतीय षटक. फुलरलँडचा चेंडू बोलस बॅक ड्राईव्ह. लगेच स्फूर्ती दाखवली तिथे. 2022ला मी मालिकावीर का होतो, माझ्यामध्ये क्रिकेट भरपूर अजून शिल्लक आहे. क्रिकेटच माझा श्वास आणि क्रिकेटच माझा ध्यास असा असलेला निळजेचा नितेश पाटील. एन फॉर निळजे, एन फॉर नितेश. मंदगतीचा चेंडू, मोठा फटका मारलाय परंतु कॅप्टनचा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि अजय पाटीलने टिपलेला झेल आणि फलंदाज बाद. शेठ यांचं आगमन झालंय.
हँडसम पर्सनॅलिटी बघा, नेहमी चेहऱ्यावरती त्यांचा आनंद असतं आणि फिटनेसकडे सातत्याने ते लक्ष देतात हरीश सर, कारण फिटनेस भरपूर महत्त्वाचं आहे. ना फिटनेस महत्त्वाचं आहे. पुण्यातील ख्यातनाम क्रिकेटपटू म्हणजे ज्यांच्या नावाने देवधर ट्रॉफी, प्रोफेसर DB देवधर यांनी अगदी व्यायामाबरोबर आरामविषयी सुद्धा सांगितलं. दुपारी जेवणानंतर 15 मिनिट वामकुक्षी म्हणजे अगदी डाव्या बाजूने झोपणं हे सुद्धा चांगलं स्वास्थ्यासाठी महत्त्वाचं आहे असं सांगणारे क्रिकेट महर्षी DB देवधर आज त्यांची सुद्धा आठवण आपल्याला येते. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा 2 गडी बाद, 2 षटक 6 धावा 2 गडी बाद अशी प्रभावी गोलंदाजी केली. नितेश पाटील यांनी त्यांचे सहकारी प्रितेश यांनी सुद्धा 1 षटक टाकलंय, 7 धावा देत 1 गडी बाद केलंय. म्हणजे दोन्ही गोलंदाजांना विकेट भेटली ही चांगली गोष्ट आहे. गौरीपाडाचे फलंदाज सध्या दडपणाखाली खेळतायत. चतुर्थ षटक घेऊन निवेश पाटील आणि नवीन फलंदाज आहे जयेश शेळके. निवेश पाटील लेदर बॉल क्रिकेट खेळत आहेत आणि त्यांच्याकडनं अपेक्षा नक्की असेल तो अनुभव ते दाखवतील. बॅटची टो हँडेड शॉट आणि याचबरोबर धावबाद. व्हॉट अ थ्रो, अगदी बुमरेंग सारखा विशाल पवार यांचा आणि फलंदाज बाद. शिवाजी दादा शेलार यांचा, शिवाजी दादा शेलार यांचा सांगे मोठेपणा, त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा, त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा. जयेश शेळके प्लॅटिनम डकवर बाद झालेत. म्हणजे एकही चेंडू न खेळता जेव्हा तुम्ही शून्यावर बाद होता तेव्हा प्लॅटिनम डक. असा तिसरा फलंदाज धन्यवाद अशोकजी पाटील. आणि आता नवीन फलंदाज म्हणून उतरतोय पंढरीनाथ म्हात्रे. 4 गडी बाद झालेत, एकामागे एक गडी बाद होत आहेत आणि फलंदाजीला जणू काय अर्धांग वायू झालाय की काय असं दृश्य बघायला मिळतंय. एकही फलंदाज दुहेरी आकड्यापर्यंत पोहोचू शकला नाहीये. निलेश म्हात्रे यांचं आगमन झाले मोठा गावचे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे निलेश म्हात्रे, मॅन फ्रॉम मोठा गाव. हरीश सर. येस, निलेश म्हात्रे एक चांगला क्रिकेटपटू आहे, परंतु त्यापेक्षाही तो एक चांगला कोरोना वॉरियर सुद्धा आहे. मला आठवतं आहे त्यावेळेला मी त्यांचा एक इंटरव्ह्यू घेतला होता आणि ज्या पद्धतीने म्हात्रे परिवाराने सेवा केली आहे त्यावेळी अभिनंदन. फुलरलेनचा चेंडू हळूवारपणे त्या चेंडूला ड्राईव्ह करत 1 धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. मोठे फटके मात्र म्यान झालेले आहेत, जशी तलवार म्यान होते आणि 1 धावेने धावसंख्या पोहोचते ती आता 14. 4 गडी बाद. ऑल इंडिया 40+ क्रिकेट स्पर्धा तुम्ही 1 तारखेला त्याचं ऑक्शन पाहणार आहात. 17 ते 21 डिसेंबर ही स्पर्धा. यावेळेला मोठा फटका मारायचा प्रयत्न, पायचीचं अपील, परंतु बघायचं आहे पंचांकडून काय इशारा येतोय. चोरटी धाव आणि नेव्हर रन ऑन अ मिसफील्ड असं म्हटलं जाते क्रिकेटमध्ये, तेच बघायला मिळालं. लेग बायची धाव होती आणि जिथे गडी बाद व्हायला नाही पाहिजे होता तिथे गडी बाद होतोय. पंढरीनाथ म्हात्रे हा परततोय. एकामागे एक गडी बाद होत आहेत. तुषार म्हात्रे नवीन फलंदाज आहे. तोकडी धाव संख्या. वेलकम निलेश म्हात्रे. विपुलजी वाघमारे यांचं सुद्धा स्वागत आहे. सुस्वागतम. निलेश म्हात्रे, प्रमोद म्हात्रे. म्हणजे जे लोक स्विच इट मारतात ना त्यांनी स्विच इट न मारता निलेश म्हात्रे बरोबर अर्धा तास चहापान करावं. तो त्यांना सांगेल उजव्या हाताने कधी खेळायचं, डाव्या हाताने कधी खेळायचं.
ही इज अ वंडर ऑफ कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेट. इनसाइड आउट पद्धतीचा हा कव्हर ड्राईव्हचा देखणा फटका नजाकत दाखवतोय आपल्या फटक्याची. आणि धावसंख्या हळूहळू आता पुढे चालली आहे, पोचती ती आता 16वर. 16 फॉर 5, 16 धावा 5 बाद. फलंदाजीचा जणू काय कंबरडच मोडून टाकलाय, सपशेल शरणागती स्वीकार केली की काय असं भाष्य होते. पाटील यांचा पुढील चेंडू, सबमरीन चेंडू खाली राहणारा आणि एक सुंदर षटक इथे पूर्ण करण्यात यशस्वी ठरलेत पाटील. षटक संपतंय चतुर्थ. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16, 5 गडी बाद. टॉससाठी उपस्थित राहायचे सोनारपाडा आणि तिसगाव. पहिल्या फेरीतील 4थी मॅच. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे सोनारपाडा, ज्यांना फ्री एंट्री या वर्षी मिळाले साई शिराल यांच्या माध्यमातून. त्यामुळे कॅप्टनने उपस्थित राहायचे सोनारपाडा आणि सागर गायकवाड अँड कंपनी तिसगाव, दोन्ही टीमचे कॅप्टन. पहिल्या 4 षटकांमध्ये धावा काढता आले नाहीये, खूप कमी धावसंख्या आहे. कुठे ना कुठे इनिंग ब्रेकमध्ये खेळाडू नक्की आपापसात चर्चा करतील. स्वॉट अनालिसिस ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. आपण काय चांगलं केलं, आपण काय चांगलं केलं नाही, आपण काय चांगलं करू शकलो असतो, आपण काय थांबायला पाहिजे आणि आपण काय सुरू केलं पाहिजे, या गोष्टींची कारण मीमांसा बैठक नक्की होईल. केतन पाटील, केपी, ओह त्रिफळाचित, व्हॉट अ डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर, बुंदा मारला होता आणि केतन पाटील का जवाब नाही. टू स्टंप बॉलिंग. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरनं जेव्हा तुम्ही गोवा तर आर्यन मात्र नवीन फलंदाज आहे. हळुवारपणे त्या चेंडूला खेळत मिडनच्या दिशेने 1 धाव. चेंडू कळाले नाहीयेत फलंदाजांना. त्रिफळाचीत, पायचीत, झेलबाद. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरनं जेव्हा तुम्ही गणपतीपुळेला जाता तेव्हा एक गाव येते, त्याचा बाहेर लिहिलंय अक्षर कळे अपघात टळे. तसंच आहे, चेंडू कळे विकेट टळे, परंतु चेंडू कळाले नाहीयेत. अनाकलनीय गोलंदाजी. 17 धावा 6 बाद. यावेळेला पूल करायचा प्रयत्न आहे. अजून एक गडी बाद होतोय की काय, अगदी सर्कलच्या एजवर सोपा झेल. प्रणेश पाटील यांनी टिपलाय. 7वा गडी बाद. फलंदाज बाद झालाय. फलंदाजांची वैयक्तिक धावसंख्या बघितली तर 7, 3, 1, 2, 0, 1, 1. एखादा भ्रमणध्वनी सारखं हे स्कोर कार्ड म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने सुरू आहे, खेळपट्टीवर तग धरून उभं राहायला पाहिजे होतं. फलंदाजांचं ताळतंत्र काही केलं ठीक वाटत नाहीये. यावेळेला हुक करायचा प्रयत्न आहे. चेंडू मागे जातोय. प्रणेश पाटील चेंडू थांबवतोय. एक मात्र चौकार या डावात आपण बघितला हेमंत म्हात्रे यांच्याकडून.
आजदेगावचे पोलीस पाटील हरिभाऊ पाटील यांचे ते आगमन झाले आमच्या मुख्य व्यासपीठावरती, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा षटक लास्ट ओव्हर. केपीचा चेंडू पुल केलाय आणि अजून एक गडी बाद. सरळ सोपा झेल. गोलंदाज येत आहेत, जात आहेत, खेळपट्टीवर उभे राहायला पाहिजे. गोलंदाजी जणू काय अशी होते, चेंडूचा दिशा, चेंडूची गती, चेंडूचा वेग हे गोलंदाजांकडे जणू काय धुणी भांडी करतायत की काय असं वाटतंय. असा नियंत्रण चेंडूवर. कॅप्टनचा टेनिस बॉल. मंद गतीचा चेंडू आणि 5 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर फायनल धावसंख्या जर बघितली, फक्त 18 धावा, 8 बाद दैना झाली आहे. आणि 19 धावा सामना जिंकण्यासाठी करावे लागणार आहेत ते निळजे संघाला. कालच आपण निळजे इथे TDPL पाहिली आणि तिथून प्रोत्साहन घेत निळजेवासी आज इथे पोहोचतायत. परंतु जाऊया आपण नाणेफेक कक्षमध्ये, जिथे सज्ज आहेत 2 संघ, सोनारपाडा विपक्ष तिसगाव. इट्स ओव्हर टू यू कम बॉक्स. थँक्यू. धन्यवाद हरेश सर. मी टॉससाठी इन्व्हाइट करतोय कार्यसम्राट माजी नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका विनोद जयराम काळन. आजदेगावचे यांना विनंती होतो की आपण या, आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. विनोदजी जयराम काळन यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. एका बाजूला तिसगाव, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ आहे तो ईश्वरी 11 राकेश मात्रे प्रतिष्ठान. सोनारपाडा संघ अमोल पाटील आहेत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला गौरवला तुम्ही पाहतायत. विनोद काळेंच्या शुभ हस्ते टॉस होईल. आताच काही दिवसांपूर्वी आपण मध्ये लेदर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून विनोद काळे यांचे सुपुत्र साई काळे यांनी 195 धावा कुठल्या होत्या 85 बॉलमध्ये. विनोद जयराम काळन सध्या आपण पाहतोय त्यांचे सुपुत्र सुद्धा खूप चांगलं लेदर बॉल क्रिकेट खेळत आहेत. छापा असा कॉल केलाय आणि छापा झाले. विनोद काळे यांना विनंती असते आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. टॉस इथे जिंकलाय अमोल आमच्या सोबत आहेत. अमोल टॉस जिंकलाय आज या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. सर्वप्रथम 3 मॅच, तिसरी मॅच सुरू आहे, चौथी मॅच तुम्ही खेळत आहेत, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. काल आपण पाहिलं तर TDPL मध्ये सुद्धा त्विषा ऋषी जितून डोंबिवली संघाने खूप चांगला खेळ केला. मात्र सुपर ओव्हरमध्ये तुम्हाला पराभव कळला. ज्यावेळी तू बॅटिंगला होता, 1 बॉल 4 होती, मलाही असं वाटलं होतं, विश्वास होता मला की तू चौकार मारशील. मात्र चांगला चेंडू होता भूषण गोयचा. हरकत नाही, हार जीत क्रिकेटमध्ये होते. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्फूर्ती चषक इस्पात सातत्याने तू केलं असतं. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप छान आहे आणि दरवर्षी आम्हाला खेळण्याची संधी देत आहेत. साईदाचा, विकीदाचा खरंच मनापासून थँक्यू बोलतो का आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली. अमोल 5 ओव्हरची मॅच आहे, समोर तिसगाव संघ, हाही एक चांगला संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 10पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असेल अमोल तुम्हाला. गौरव आमच्या सोबत आहेत. गौरव, टॉस भरपूर महत्त्वाचा होता. टॉस जर तू जिंकला असता, तुझा निर्णय काय असला असता? खरंच टॉस खूप महत्त्वाचा होता. आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच स्वीकारलं असता, काही हरकत नाही. तर आम्ही आता जे फलंदाजी करणार आहोत, तर जास्तीत जास्त रनांचा डोंगर उभारण्याचा प्रयत्न करू. SSCC ट्रॉफी आपण पाहतोय, 7वं वर्ष आहे. आयोजनाबद्दल तू काय सांगशील? नाही, दरवर्षी सालाबादप्रमाणे छानच त्यांचं आयोजन असतं आणि मी साईदादा शेलार व त्यांच्या संपूर्ण टीमचा आभार मानेन की त्यांनी आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली. तर शुभेच्छा असतील. लगेच आपण विनोदजी जयराम काळे यांचा सत्कार सुद्धा करणार आहोत. कार्यसम्राट नक्कीच ईश्वरी 11 कोणीने आपण पाहिलं तर ईश्वरी 11 सोलारपाडाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपण पाहतोय आजदेगावचे पोलीस पाटील उपस्थित आहेत. हरिभाऊ पाटील यांचा सत्कार होईल. या आजदेगावचे पोलीस पाटील हरिभाऊ पाटील उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. विनोद काळे यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सत्कार करणार आहोत. ईश्वरी 11 सोलारपाडाने टॉस जिंकला. अमोलने सांगितलं आम्ही गोलंदाजी करू, त्यामुळे फलंदाजी करावी लागेल. ती
तिसगाव टीमला. काल सागर गायकवाड, अमोल, योगेश पाटील एकाच संघामध्ये होते. आज मात्र एकमेकांच्या विरोधात ते खेळण्यात. काही सन्मान आम्ही लगेचच करतोय. त्यानंतर लगेचच मनीष पाटील सरांकडे वळणार आहोत. त्यानंतर सुरेश तरपे सुद्धा इथे उपस्थित आजदेगावचे, त्यांचे सत्कार होईल विनोद काळे यांच्या शुभ हस्ते. तर या सुरेश तरपे आपण पाहतोय क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम तुम्हाला पाहायला मिळतंय. त्यांचाही सन्मान होईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तसेच विपुल वाघमारे इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार होईल. विपुलजी वाघमारे यांचाही सत्कार लगेच होणार आहोत विनोद काळे यांच्या शुभ हस्ते. कारण की ज्यांच्या नावाने मित्रांनो तुम्ही स्पर्धा पाहताय, स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या खूप जवळचं व्यक्तिमत्व विनोदजी जयंत. आणि विनोद काळे नेहमी सांगतात की शिवाजीदादांनी मला भरपूर राजकीय क्षेत्रामध्ये खूप चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे. अजून एक सन्मान विनोद काळे यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत. विपुल वाघमारे आपण या, आपला सत्कार होईल. लगेच वळणार आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये मनीष पाटील यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद हरीश पंड्या सर, धन्यवाद नितीन काळन सर. लो स्कोरिंग बॅटल, पण ती सुद्धा रंगतदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जर पहिल्या डावात चांगली गोलंदाजी झाली, ज्या डावामध्ये एकही एक्स्ट्रा नाहीये, तर या डावात सुद्धा तशीच कामगिरी गौरीपाडा संघाकडून अपेक्षित आहे. जोपर्यंत मैदानात आपण आहोत तोपर्यंत सदैव आपल्या संघाच्या हिताचाच विचार करायला हवा. मागच्या 3 वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर पहिला हा संघ ठरतोय गौरीपाडा, जो पहिल्या डावामध्ये कमीत कमी स्कोर त्यांनी बनवलेला आहे. या अगोदर 25 धावा होता या स्पर्धेमध्ये. तो अनावश्यक विक्रम, नको असलेला विक्रम, तो आता जातोय गौरीपाडाच्या नावावर. पण जर या धावा डिफेंड केल्या तर मग तो हवा असलेला विक्रम त्यांच्या नावावर जाऊ शकेल. प्लेसमेंट करायचा प्रयत्न, आणि ती घाई गडबड फलंदाजांची दिसत नाहीये. लक्षाला लक्षात ठेवून फलंदाजी होते टीम निळजेकडून. जय हनुमान क्रिकेट संघ निळजे. 2 फलंदाज नितेश आणि विशाल हे 2 बॅटर्स सुरुवात करतायत. टार्गेट 19चं आहे. 19 पैकी 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आपण पाहतोय मयूर म्हात्रे, पंचांच्या आडवीकडून स्टार्ट घेतोय. फ्लाय स्लिप, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन स्क्वेअर लेग, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. बॅटच्या आउटसाइड एज, बॉल गलीमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. एका धावेचे होईल लोन आणि धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. जरी पराभवाच्या छायेत असलो तर देखील खेळ असा झाला पाहिजे की प्रतिस्पर्धी संघाला घाम फुटेल. आणि तशीच अपेक्षा गौरीपाडा संघाच्या गोलंदाजांकडून आणि क्षेत्ररक्षकांकडून आहे. त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. ही दुसरी स्पर्धा खेळते गौरीपाडा टीम, आणि त्याचमुळे तो आत्मविश्वास नक्कीच ते मिळवण्याचा प्रयत्न करतील. 2022चा जर आपण आढावा घेतला तर मालिकावीर म्हणून नितेश पाटील ठरले होते निळजे गावचे, ज्यांनी 90 धावा बनवताना 96 धावा बनवताना 10 विकेट्स घेतल्या. ते नितेश पाटील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला विशाल पाटील. लाईन स्ट्रोक, चेंडूची गती न ओळखता ऑनसाइडला चेंडू उडवण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता. येतोय हा डॉट बॉल. स्वतःला आता टेस्ट करण्याची गरज आहे गोलंदाजांना की इतक्या कठीण परिस्थितीत सुद्धा तुम्ही तो संयमाचा आणि शिस्तीचा खेळ करू शकता. हे स्वतःला पटवून द्यावं लागेल गोलंदाजांना, आणि तेच आतापर्यंत मयूर म्हात्रेने पटवून दिलेलं आहे. 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. ड्राईव्ह केलंय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. एक सिंगल पूर्ण होते. एका धावेची वाढ, धावसंख्या 4. 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. शेवटचा 1 बॉल बाकी या पहिल्या षटकातला. थोडं शांत क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळते, कारण पहिल्या डावाचे पडसाद हे दुसऱ्या डावावर उमटत असतात. पहिल्या डावामध्ये फलंदाजी तितकी चांगली राहिली नाही, त्याचमुळे दडपण वाटते गोलंदाजांवरचं. ऑनसाइडला पुल करताना बॉलला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर गुल करण्याचा प्रयत्न, आणि नाही, बॉल मैदानाच्या आत टप्पा घेत सीमारेषा पार. 4 चौकार. अभिमान वाटतोय साईदादा शेलार यांचा की त्यांनी मागच्या वर्षाच्या विजेत्या संघाची एंट्री फी माफ केलेली आहे. म्हणजे सोनारपाडा संघाला एंट्री फी देण्याची गरज नाहीये. तर ह्या नवनवीन संकल्पना तुम्हाला अधोरेखित करतात क्रिकेटच्या आयोजनांमध्ये.
नाही मनीष सर तो संघ नाही आहे म्हणजे आपण पाहिलं तर ईश्वरी 11 सोनारपाडा संघ आहे जो ज्या संघाला प्रवेश फ्री आहे तो संघ समीर पाटील अँड कंपनी आहे. हे मलाही मगाशी असं वाटतं मग साईने लगेच सूचना केल्या की ईश्वरी 11 जो सोनारपाडा संघ आहे जो पुढच्या मॅचमध्ये खेळणार आहे त्यांची प्रवेश फी नक्कीच आपल्याकडे जमा झालेली आहे. मात्र समीरचा जो संघ आहे गावदेवी सोनारपाडा त्या संघाला नक्कीच प्रवेश फी फ्री असेल. एका गावचे 2 संघ म्हणजे वाकडांचं देखील तसंच आहे. एका गावचे 2 संघ या स्पर्धेत खेळत आहेत म्हणजे थोडं कन्फ्युजन आमच्यासाठी आहे. तर नक्कीच ते कन्फ्युजन नितीनजी काळन जी परंपरागत कॉमेंटेटर आहेत SSSC ट्रॉफीचे ती माहिती आम्हाला देत आहेत आणि तो गैरसमज दूर करतात. असो पण यावर्षी जो जिंकेल त्याला बोनस मिळेल कदाचित पुढच्या वर्षी. तर पाहूया तो जिंकतोय कोण. ते अपडेट्स आमच्याकडे आहेत. 2022चा विजेता संघ ठरला होता खोणी आणि 2023चा विजेता संघ होता सोनारपाडा. पंच करण्याचा प्रयत्न बॉल फ्लाय स्लिपला बॅटची एज घेऊन क्षेत्ररक्षक तैनात होते. एक सिंगल मिळते. एका धावेची वाढ होते. धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. पण त्रास दिलाय गोलंदाजांनी हे तर आपण मान्य करायला हवं. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर चौकार आलाय पण त्यानंतर दुसऱ्या षटकाची जबाबदारी संकेत म्हात्रे स्वीकारतायत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. क्षेत्ररक्षक चपळ आहेत गौरीपाडाचे आणि ती चपळता प्रत्येक संघामध्ये असायला हवी. 3 बॉल क्रिकेटमध्ये नजर हटली होती. स्ट्रोक चुकला होता. ऑन साईडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न फसला होता. दरम्यान येतो हा डॉट बॉल. विकेट किपरच्या हाताचा चेंडू विसावतोय. सुरुवात या षटकाची सिंगल लेन झाली पण त्यानंतर डॉट आलाय. पाहूया किती लांबवर नेत आहेत या डावाला गौरीपाडा. त्यावर त्यांची ऊर्जा दिसून येईल. पुढच्या स्पर्धेत खेळण्याचा आत्मविश्वास त्यांना या स्पर्धेत मिळेल. अजूनही सामन्याचा निकाल लागलेला नाहीये पण आता निकाल लवकर लागेल असं चित्र दिसू लागलेलं आहे कारण सामन्याला आपल्या जवळ करणारा षटकार खेचलाय फलंदाज नितेश पाटीलने. गरज आहे. काय ताकद आहे नितीशकडे आणि मागच्या वर्षीचा बहुमान जो आहे जो 2 वर्ष पहिला त्याच्या नावावर होता पुन्हा एकदा आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फुल टॉस बॉलला दिशा देत असताना सामन्याला आपल्या खिशात घातलेला आहे. खेळ खल्लास झालाय आणि हा तिसरा सामना झटपट संपलाय. सामना 1 हाती जिंकलाय. जय हनुमान क्रिकेट संघ निळजे अभिनंदन. हार्डलक टीम गौरीपाडा. हस्तांदोलन करूनच मैदान